आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयाचा प्रॅक्टिस सेट नंबर 8 बघूया. सराव संच 8वा. तर प्रश्न तुम्हाला दिसत असेल. सबस्क्राइब द नंबर इन द टॉप रो फ्रॉम द नंबर इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द नंबर इन इच एम्प्टी बॉक्स. उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. तर इथं आपल्याला अशा प्रकारे एक टेबल दिलाय. या टेबल मध्ये जो उभा स्तंभ दिसतोय, उभा कॉलम, त्यातल्या संख्यांमधून या आडव्या स्तंभातील संख्या, आडव्या रो मधल्या संख्या मायनस करायच्या आहेत. इथं मायनस दाखवलंय, इथं त्यांनी करून दाखवलंय. इथे आपण बघू शकतो हा इकडचा 3, हा वरचा 6 आणि मध्ये मायनस. चला मग सॉल्व्ह करू. मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रश्न आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5 मध्ये बघितला होता. तर तिथे आपण चिन्हांचे नियम बघितले होते. तर मी पुन्हा तुम्हाला चिन्हांचा नियम एक्सप्लेन नाही करणार. फक्त एवढं सांगू शकतो की ज्यावेळेस सारखी चिन्ह असतात त्यावेळेस आपण प्लस घेतो आणि ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात त्यावेळेस आपण मायनस घेतो किंवा वजाबाकी घेतो. तर याची गरज आपल्याला लागणार आहे. तर चला मग स्टार्ट करू. इकडचा 8 घेऊ. 8, हे मायनस साइन आणि हा वरचा 6. आता दोघं संख्या आहेत, दोघांची चिन्हे वेगवेगळी आहेत. इथे जर आपण बघितलं वेगवेगळी चिन्ह असली तर आपण मायनस घेतो, सबट्रॅक्ट करतो, वजाबाकी करतो. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस केली तर उत्तर येतं 2 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. तर इथे मोठी संख्या कुठली? इथे मोठी संख्या 8. तिच्यासोबत आपल्याला कुठलं साइन दिसतंय? तिच्यासोबत प्लसचं साइन आहे, जे की हिडन आहे, दाखवलेलं नाहीये. इथे आपण प्लसचं साइन दाखवून देऊ किंवा नाही दाखवलं तरी चालतं. इकडे -3 आहे, हा -3, हा वरचा मायनस आणि हा 6. तर आता आपण बघू शकतो दोघा संख्यांपुढे सारखी चिन्ह आहेत. इथं काय दाखवलंय? सारखी चिन्ह असली तर आपण प्लस घेतो, म्हणजे बेरीज करतो, ऍडिशन करतो. मग इथे दोघांची जर बेरीज केली 3 + 6 9 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठी संख्या कुठली आहे? 6 आहे. त्याच्यासोबत मला मायनस दिसतोय, मग इथं मी मायनस देऊन देईल. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथला हा -2, हे मायनस आणि हे 6. तर आता दोघं संख्यांपुढे मायनस मायनस दिसते, सारखी चिन्ह आहेत, म्हणून बेरीज करू आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. तर हा मोठा आहे, त्याच्यासोबत मायनस. इकडचा हा 3, हे मायनस साइन आणि हा वरचा 9. आता दोघं संख्यांपुढे वेगवेगळी चिन्ह आहेत. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, जे की दाखवलेलं नाहीये. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करू. मोठी 9, त्यातनं 3 गेले, 6 उरता. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठी संख्या 9 आहे, त्याच्यासोबत मायनस साइन आहे, मग इथं मायनस साइन. तशाच प्रकारे हा 8, हा मायनस, हा 9. वेगवेगळी चिन्ह आहे म्हणून वजाबाकी. मोठ्यातनं लहान गेली तर 1 उरतो. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. हा -3, हे मायनस साइन आणि हा वरचा 9. दोघं ठिकाणी सारखे चिन्ह आहे, इथं मायनस म्हणून बेरीज करू. 3 आणि 9 12 किंवा 12. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 9 मोठा आहे, त्याच्यासोबत मायनस आहे, म्हणून इथं मायनस. इकडचा हा -2, हे मायनस साइन आणि हा 9. आता काय दिसतंय? दोघं ठिकाणी सारखी चिन्ह आहेत म्हणून बेरीज. तर 2 आणि 9 11. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 9 आहे, त्याच्यासोबत मायनस आहे म्हणून मायनस. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतोय. हा 3, हा मायनस आणि हा -5. आता ह्या -5 पुढे 2 चिन्ह दिसतात, हा मायनस आणि हा मायनस. ज्यावेळेस एकाच संख्येपुढे 2 चिन्ह असतात त्यावेळेस आपण काय करतो? सारखी चिन्ह असली तर प्लस घेतो, वेगवेगळी चिन्ह असली तर मायनस घेतो. इथे आपण मायनस घेऊ, सॉरी प्लस घेऊ, सारखी चिन्ह आहेत म्हणून.
3 आणि 2 मायनसच्या ऐवजी 1 प्लस. आता आपल्याला दिसतंय इकडचं प्लसचं साईन हिडन आहे, तर दोघं साईडला प्लस प्लस आहे, बेरीजचं चिन्ह आहे. त्यावेळेस आपण बेरीज करतो सारखी चिन्ह असली तर. 3 आणि 5 8 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे प्लस. हे त्यांनी सॉल्व्ह केलंय. इकडे हा -3, हे मायनस साईन आणि हा 5. या 5 पुढे 2 मायनस साईन आहेत, सारखे चिन्ह आहेत म्हणून आपण प्लस घेतो, बेरीज घेतो. आता इकडे मायनस आहे, इकडे प्लस आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत दोघी संख्यांना, त्यावेळेस आपण वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतनं लहान संख्या जर वजा केली तर आपल्याला मिळतात 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. मोठी संख्या 5 आहे, त्याच्यासोबत प्लस आहे म्हणून इथं प्लस, तर +2. इकडचा हा -2, हे मायनस साईन आणि हा -5. आता इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे. दोन ठिकाणी ज्यावेळेस मायनस असतो त्यावेळेस आपण प्लस घेतो, सारखी चिन्ह असली तर. आता इथं दिसतंय आपल्याला की हा -2 आहे, हा +5 आहे. दोघं संख्यांना वेगवेगळी साईन्स आहेत. ज्यावेळेस अशा प्रकारे वेगवेगळी चिन्ह असतात त्यावेळेस आपण वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतनं लहान संख्या जर वजा केली तर उत्तर येतं 3. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. आता इथे 5 मोठा आहे, त्यासोबत प्लसचं साईन आहे, मग इथे +3. आता इकडचा 3, हा वरचा मायनस आणि हा 0. आता कुठल्याही संख्येत 0 प्लस केला काय आणि मायनस केला काय, उत्तर तीच संख्या येते. इथे आपण डायरेक्ट 3 लिहू शकतो. इकडचा हा 8, हा मायनस आणि हे वरचं 0. 0 मायनस करायचं आहे तर उत्तर तीच संख्या येईल. इकडचा -3 मायनस आणि हा वरचा 0, उत्तर तीच संख्या येईल -3. इकडची हा -2, हे मायनस साईन आणि हा वरचा 0. आता उत्तर तीच संख्या राहील म्हणून -2. आता इकडचं सॉल्व्ह करू. हा 3, हे मायनस साईन आणि हा +7. आता ह्या 7 पुढे मला इथं प्लस दिसतोय, इथं मायनस दिसतोय, म्हणजे काय होतंय, वेगवेगळे चिन्ह दिसत आहेत दोन. त्यावेळेस आपण काय घेतो, त्यावेळेस आपण मायनस घेतो. इथे मायनस घेऊ. आता दिसतंय 3 आणि -7. आता यांची वजाबाकी करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस केली तर 4 येतोय आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. मोठी संख्या 7 आहे, 7 सोबत इथे मायनस दिसतोय म्हणून आपण इथे मायनस घेऊ. इकडचा हा 8 आणि हा +7. आता या 7 पुढे मायनस आहे प्लस आहे, मग काय करणार, मायनस घेणार, वजाचं चिन्ह. आता 8 मधून 7 मायनस करायचं आहे तर काय होतं, उत्तर येतं 1 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. मोठी संख्या 8 आहे, त्याच्यासोबत प्लसचं साईन आहे जे की हिडन आहे. इथे आपण दाखवलं किंवा नाही दाखवलं चालतं, आपल्याकडे जागा होती म्हणून दाखवून दिलं. इकडचा हा -3, हा मायनस साईन आणि +7. आता मला दिसते 7 पुढे मायनस प्लस आहे, आपण एक वेगवेगळे चिन्ह आहे म्हणून मायनसचं साईन घेऊ. आता इथं दिसतंय या 3 पुढे मायनस आहे, 7 पुढे पण मायनस आहे. दोन वेळेस जेव्हा सारखी चिन्ह असतात त्यावेळेस आपण प्लस करतो, बेरीज करतो. 3 आणि 7 10 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठी संख्या 7 आहे, त्याच्यासोबत मायनस आहे म्हणून इथे मायनस. इकडची -2, हे मायनस साईन आणि हा +7. आता जर 7 पुढे पाहिलं मायनस आहे प्लस आहे, वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून तिथे मायनस घेऊ. आता दोघं ठिकाणी सारखी चिन्ह आहेत, इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे म्हणून बेरीज करू, ॲडिशन करू. 2 + 7 9. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, 7 बरोबर मायनस आहे म्हणून इथे मायनस.
इकडचा हा 3, हे मायनस साईन आणि हा -8. आता इथे 8 पुढे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे, 2 वेळा मायनस आहे म्हणून प्लस. आता 3 + 8 11, 11. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून 8 सोबत प्लस, इथे प्लस लिहायचा. इकडचा 8, हे मायनस साईन आणि यातले हे मायनस साईन. आता 2 ठिकाणी मायनस मायनस आहे म्हणून प्लस. आता इथे काय दिसतंय, हा 8 आहे, हा 8 आहे, दोघं ठिकाणी 8 8 आहे, प्लस प्लस साईन आहे म्हणून आपण बेरीज करू. 8 आणि 8 16, 16 आणि उत्तराला प्लसचं साईन. इकडे हा -3, इकडे हे वरचं मायनस आणि हा वरचा -8. 8 पुढे वेगवेगळी सारखी चिन्ह आहेत, वेगवेगळी नाही आहेत, सॉरी. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे म्हणून प्लस घेऊ. आता वेगवेगळी चिन्ह दिसत आहेत, 3 पुढे मायनस आहे, 8 पुढे प्लस आहे म्हणून आपण वजाबाकी करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस केली तर उत्तर येत आहे 5 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. मोठी संख्या 8 आहे म्हणून त्याच्यासोबतचं प्लस इथे देऊ. इकडचा -2, हे मायनस साईन आणि हा -8. आता ह्या 8 पुढे 2 वेळा मायनस येत आहे म्हणून +8. वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी करू. 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस. इकडे आता 3, हे मायनस साईन आणि हे -3. तर 2 वेळा मायनस आले, इथं मायनस इथं मायनस, त्यावेळेस आपण प्लस घेतो, बेरीज घेतो. आता दिसते 3 + 3 6. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह तर प्लस. इकडचा हा 8, ते मायनस साईन आणि हा वरचा -3. या 3 पुढे 2 वेळा मायनस आहे म्हणून बेरजेचं चिन्ह, प्लसचं साईन. आता 8 + 3 11, 11 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 8 हा मोठा आहे, त्याच्यासोबत 8 प्लसचं साईन आहे, जे की दाखवलेलं नाही आहे. मग आपण दाखवलं किंवा नाही दाखवलं चालतं, मी दाखवून दिलं. इकडचा हा -3, हे मधलं मायनस साईन आणि हे -3. आता आपल्याला दिसतंय या 3 पुढे 2 वेळा मायनस आहे, मग आपण काय घेणार, इथं प्लस साईन घेणार. आता दिसतंय दोघं ठिकाणी 3 आहे, एका वेळेस मायनस आहे, एका वेळेस प्लस आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून आपण वजाबाकी करू. आता 3 मधून 3 गेला तर 0 उरतो आणि 0 सोबत आपण कुठलंही साईन देत नाही, अशा प्रकारे उत्तर आलं 0. आता इकडचा हा 2 घेऊ, -2, हे मायनस साईन आणि हा वरचा -3. आता आपल्याला ह्या 3 पुढे 2 वेळा मायनस दिसतंय म्हणून तिथे प्लस करून घेऊ, +3. दोघं संख्यांना वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस केली तर 1 उत्तर येते आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. तर 3 मोठा आहे, त्याच्यासोबत प्लस आहे म्हणून इथे प्लस, तर प्लस. तर अशा प्रकारे आपण हा चार्ट टेबल कंप्लीट केला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल.